धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्रांसाठी सीएससी सेंटरवर एकही अर्ज दाखल नाही। अर्ज स्वीकारण्यासंदर्भात सेंटर चालकांना गाव पातळीवर समितीच्या सूचना नाही। सूचनेनंतरच अर्ज दाखल करून घेणार। मुंबईतील लोढा टॉवर्सवर कबूतरखाने निर्माण करावेत। सगळ्यांना जागण्याचा हा अधिकार आहे, मात्र कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांमुळे अनेकांनी प्राण गमावले। हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून टीका। महादेवी हत्तीण पुन्हा नांदेडी मठामध्ये आणण्याच्या हालचालींना वेग, तर आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार। नांदेडी मठ, वनतारा आणि राज्य सरकार यांच्याकडून एकत्रित अर्ज सादर करण्यात येणार। वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी। एसआयटी अहवालाचा कोर्टाच्या आदेशात उल्लेख। कोर्टाकडून वनताराला क्लीन चिट, याचिकाही फेटाळली। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर हे फरार, तर खासगी कॅबमधून मनोरमा खेडकर पळून गेल्याची माहिती। पोलिसांकडून तपासात सहकार्य न केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल। पूजा खेडकरचे आई वडील फरार, पोलिसांकडून पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध सुरू। पूजा खेडकरलाही पोलिसांकडून नोटीस बजावली। संजय गांधी निराधारसह श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ। 1,500 वरून आता ही रक्कम 2,500 रुपयांवर गेली आहे। सरकारचा हा नवा जीआर यासंदर्भात जारी। मध्य रेल्वेमध्ये सोलापूर विभागात पहिली कवच चाचणी यशस्वीरित्या पार पडली, तर मध्य रेल्वेतील पहिलं कवच प्रशिक्षण केंद्रही सुरू झालं। अकोल्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर गाडीतनं उतरताना प्लॅटफॉर्मवरील गॅपमध्ये प्रवाशाचा पाय अडकला। सुदैवानं इंजिन ड्रायव्हरसह अन्य प्रवाशांच्या सहकार्यामुळे प्रवाशाला जीवन मिळालं। नवी मुंबई न्हावा शेवा बंदरात डीआरआयची मोठी कारवाई। 12 कोटी किमतीचं पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने आणि खजूरही जप्त। दरम्यान पाकिस्तानी वस्तूंनी भरलेले 28 कंटेनर जप्त। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या माळेगाव एमआयडीसीमध्ये चोरी, तर सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून कॉपर वायरची चोरी। 2 जणांना या प्रकरणी अटक। भिवंडीमध्ये रेनी कार्निवल सोहळा संपन्न। कविता, गाणी, साहित्य, संस्कृती या संवाद कार्यक्रमामध्ये तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग। सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला 42 गावांचा विरोध। जलविद्युत प्रकल्प विरोधात यवतमाळच्या उमरखेडच्या चातारी या गावामध्ये महाजन आक्रोश सभा। सभेमध्ये प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव। अंबरनाथमध्ये ट्रॅफिकच्या वादातनं दुचाकीस्वाराची खासगी बस चालकाला दगडानं मारहाण। मारहाणीमध्ये बस चालक धीरज भोपी यांच्या डोक्याला दुखापत। आरोपींवर पोलिसात गुन्हा दाखल। मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या बिलवाडी या गावामध्ये जात मयत व्यक्तींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। बिलवाडीमध्ये 2 कुटुंबांमध्ये झाला होता वाद। या हाणामारीमध्ये तरुणाचा मृत्यू, तर 11 जण जखमी झाले होते। दिल्लीत यमुना नदीच्या पाणी पातळीत घट, पूरस्थिती नियंत्रणात। काही दिवसांपूर्वी यमुनेच्या काठावरील झोपडपट्ट्या पाण्याखाली गेल्या होत्या।